Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to write 1.5 the necklace lesson hard words. आपण या नेकलेसचा पार्ट फर्स्ट आणि पार्ट 2 या दोन्हींचेही शब्दार्थ म्हणजे हार्ड वर्ड्स घेतलेले आहेत. सो लेट्स स्टार्ट टू राइट दीज ऑल हार्ड वर्ड्स इन युअर नोटबुक. एरर, मिस्टेक, भूल चूक. फेट म्हणजे डेस्टिनी, दैव किंवा नशीब. अरिस्टोक्रॅट म्हणजे नोबलमॅन, आमिर किंवा उमराय किंवा उच्चकुलीन व्यक्ती. बरं, असे शब्दार्थ हवे असतील तर पटापट चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडतो की नाही किंवा कोणता व्हिडिओ तुम्हाला हवा आहे, सापडताय, शोधताय ते मला कमेंट करून सांगा. पुढचा शब्द आहे रिझेंटफुली. रिझेंटफुली म्हणजे फिलिंग रिझेंटमेंट, रागवलेला, चिडलेला. पॅलेशियल म्हणजे ऑफ ऑर रिझेम्बलिंग ऑर सुटेबल फॉर अ पॅलेस, राजमहालाप्रमाणे. डिस्पेअर म्हणजे टू लूज ऑल होप, निराशा उत्पन्न होणारा किंवा निराश होणे. ट्रेम्बल्ड म्हणजे शुक, शडर्ड, थरथरला, हदरला. एक्स्टसी म्हणजे रॅप्चर, परमानंद किंवा हर्षोन्मादी होऊन हर्षभरित होणे. रॅप्चरसली म्हणजे इन्स्पायरिंग रॅप्चर, अत्यानंदाने, अत्यानंदयुक्त. एलिगंट, अट्रॅक्टिव्ह, आकर्षक. स्टॅमर्ड, स्टॅमर्ड्स म्हणजे हेजिटेटेड अँड रिपीटेड साऊंड वाईल टॉकिंग, चाचरत बोलणे, अडखळत बोलणे, त्याला स्टॅमर्ड म्हणतात. स्टॅमर्ड्स. डिस्ट्रेस्ड म्हणजे कॅज्युअल मेंटल पेन टू, मानसिक दुःख जेव्हा होतं ना तेव्हा त्याला डिस्ट्रेस म्हणतात. टॉर्मेंटेड याचा अर्थ सतावलेला असणे. ॲफिलिएटेड विथ ग्रेट पेन म्हणजे गांजलेला. ग्रेशियस, शोविंग द कम्फर्ट अँड इझी वे ऑफ लाईफ, सुख समृद्धी दर्शवणारा. सुखासीन. वाईल्डली म्हणजे इन अ वे दॅट इज नॉट कंट्रोल, बेफामपणे. पॅनिक स्ट्रायकन म्हणजे अफेक्टेड बाय फिअर, धसका घेऊन, भीतीने हादरून भिदरून जाणे. क्लोक म्हणजे लूज आउटर गारमेंट, मोठा झगा किंवा बुरखा. ग्लिमर म्हणजे अ रे ऑफ होप, अंधुक आशा. डिस्पेअर म्हणजे टू लूज ऑल होप, निराश होणे, आशाभंग. ज्वेल, इट मीन्स, आता इथे ज्वेलचा अर्थ आहे डायमंड नेकलेस. अ स्ट्रिंग ऑफ डायमंड म्हणजे हिऱ्यांचा हार. नेकलेस म्हणजे रत्नहार. फ्रँक्स, फ्रँक्स म्हणजे द स्टँडर्ड युनिट ऑफ मनी, फॉर्मली युज्ड इन फ्रान्स. युरो चलन येण्यापूर्वी फ्रान्समध्ये वापरण्यात येणारे एक चलन, त्याला फ्रँक्स म्हणतात. हिरोइकली म्हणजे एक करेजियसली, धीरानं, निर्भयपणे. गॅरेट, गॅरेटचा अर्थ आहे ॲटिक म्हणजे छपराखालची, पोटमाळ्यावरची खोली. ओडियस, ओडियसचा अर्थ आहे हेडफुल म्हणजे तिरस्करणीय किंवा किळसवाणा. सूचा अर्थ आहे अ फॉर्मर फ्रेंच कॉइन ऑफ अ लो व्हॅल्यू म्हणजे कमी मूल्य असलेले पूर्वीचे फ्रेंच नाणे. ब्रूडेड, ब्रूडेडचा अर्थ आहे थॉट सॅडली, अनहॅपीली, खिन्नपणे, दुःखाचा विचार करणे. फ्रिकल म्हणजे चेंजेबल, अस्थिर, चंचल. ॲस्टोनिश्ड, व्हेरी सरप्राइज्ड, आश्चर्याने थक्क झाली. फॅमिलरली म्हणजे इन अ फ्रेंडली मॅनर, सलगीने. इनोसंट, हॅव्हिंग नॉट डन एनिथिंग रॉंग. सिनफुल, निष्पाप, निरागस. रुइनस म्हणजे कॉझिंग हेवी लॉस, रुइन, विनाशकारक, घात. इमिटेशन म्हणजे हिअर आर्टिफिशियल नॉट रिअल, नकली किंवा बनापटीचा. ड्रजरी, ड्रजरीचा अर्थ आहे हार्ड बोरिंग वर्क, कष्टाचे, कंटाळवाणी, नावडते. ट्रायम्फ म्हणजे विक्ट्री, ग्रेट सक्सेस, विजय, महान सफलता. अँग्विश म्हणजे इथं ॲगनी, यातना, अपार दुःख. कॉमनर म्हणजे वन ऑफ द कॉमन पीपल, सामान्य नागरिक. क्लास्प, क्लास्प म्हणजे फास्टनर, फासा, बक्कल. डिस्ट्रॉट म्हणजे वरीड. डिस्टर्ब्ड, गोंधळलेला, चिंताग्रस्त झालेला. एनटायटल्ड म्हणजे हॅव्हिंग अ राईट टू, हक्क, अधिकार असणे. शॅबी, नियरली वॉर्न आउट म्हणजे फार जुनाट झालेले, गबाळे. सो इन दिस वे वी हॅव रिटन ऑल द हार्ड वर्ड्स. पण आता समजा तुम्हाला एखादा शब्द नाही येते, एवढे शब्द लिहून सुद्धा कुठला शब्द सुटला असेल, आला नसेल, तर मला फक्त कमेंट करा. तुमच्या एका कमेंटला सुद्धा मी रिप्लाय म्हणून तुम्हाला त्या शब्दाचा अर्थ सांगेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय मला कमेंट करून सांगायची आहे. आणि व्हिडिओ मित्रमैत्रिणींना शेअर करा, त्यांचाही फायदा होऊ द्या. चला मग भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मला कमेंट करून सांगायचं तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणता हवाय आणि कुठल्या भागातनं, कुठल्या गावातनं, नाव काय तुमचं, मला कमेंट करून नक्की सांगा. माझं नाव होतं सपना टीचर आणि मी पुणे जिल्ह्यातनं होते. धन्यवाद.